विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच नीट 2026ची झालेली परीक्षा 3 मेची ही कॅन्सल झाली आणि त्यामुळे आपल्या सर्वांना ह्या NTA विरोधात भावना निर्माण होणे, पश्चाताप होणे आणि निराशा येणे हे साहजिक आहे। परंतु एक शिक्षक म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मागील 26 वर्षापासून मी बरेच वेळा हे अनुभवलेलं आहे की कुठल्याही सक्सेसला शॉर्टकट हा नसतोच। विद्यार्थी मित्रांनो, सध्या जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे म्हणजे ह्या हिंदुस्थानातील जवळपास 22 लाख विद्यार्थी व माझ्या महाराष्ट्रातील 2.5 लाख विद्यार्थी ह्या दुष्कर्मी लोकांच्या प्रयत्नामुळे किंवा त्यांनी केलेल्या ह्या कृत्यामुळे सफर झालेले आहेत। तरी विद्यार्थी मित्रांनो, ह्या आलेल्या संकटांनी आपण खचून न जाता पुन्हा एकदा म्हणजे मी एक तुम्हाला सांगेल की हे तुमची फक्त 2च वर्षाची मेहनत नाही, तर नर्सरी ते नीटचा हा जो प्रवास असतो म्हणजे काही विद्यार्थी पहिल्या वेळेस देत असतील तर त्यांची 15 वर्षाची मेहनत आहे, काहींची 16 वर्षाची आहे, काहींनी 3-3 वेळा विद्यार्थ्यांनी ही एक्झाम तिसऱ्यांदा दिली, त्यांची 17 वर्षाची मेहनत आहे। तरी आपण कुठेही खचून न जाता म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये डॉक्टर व्हायचं आहे आणि डॉक्टरकडे धैर्य असणं हे फार मोठी गोष्ट आहे। आणि तुम्ही जर विपरीत परिस्थितीत जर तुमचे पेशन्स कायम ठेवले तर निश्चितच तुम्ही डॉक्टर झाल्यावर सुद्धा चांगला निर्णय घेऊ शकाल। म्हणून आपण एकच लक्षात ठेवायचं, फक्त आपल्या आई वडिलांना समोर ठेवा आणि तुमच्यासोबत त्यांची सुद्धा हे 15, 16, 17 वर्षाची मेहनत आहे। म्हणून पुन्हा एकदा शिक्षक म्हणून एकच तुम्हाला सांगेल की जोराने मेहनतीला लागा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच संदेश मी इथं देईल, हवाएं कितनी भी प्रतिकूल क्यों ना हो, तुम्हें अपना दिया जलाए रखना है। ये समय हार मानकर बैठने का नहीं बल्कि खुद को और मजबूत करने का है, बस इतना याद रखना है। पुन्हा तुम्हाला एकच सांगेल की परिस्थिती येते आणि त्याला आपल्याला तिच्यावर मात करायची असते। म्हणून निश्चितच ह्या परिस्थितीवर सुद्धा तुम्ही मात करसाल। पुन्हा एकदा पूर्ण जोशाने तिचा आपल्याला सामना करायचा आहे। ह्यासाठी तुमच्यासोबत समर्थ करिअर इन्स्टिट्यूट आणि समर्थची संपूर्ण टीम ही तुम्ही म्हणसाल त्या पद्धतीने तुमच्यासोबत आहे। टेस्ट सिरीज असेल, तुमच्या मॉक टेस्ट असतील किंवा रॅपिड रिव्हिजन बॅच घ्यायची असेल, हे सर्व आम्ही ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊ। आणि पुन्हा एकदा तुम्हाला एवढंच सांगेल की निश्चितच तुम्ही मेहनत करा, तुमचा विजय होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।